नमस्कार मंडळी. माझ्याकडे एक ताई येते. तिच्या शेतात मेथीची भाजी उगवते, बारीक मेथीची भाजी ते लावतात ना, तर आज तिने मला ती आणून दिली. ती प्रमाणात खूप कमी होती आणि आमच्या घरामध्ये ही भाजी इतकी आवडते ना, तर मी भरपूर करते. मग काय बरं झालं, माझ्याकडे आधीच मेथीची घरात भाजी होती, म्हणजे मेथीची आपली साधी मेथीची, तर तीसुद्धा थोडीशी ॲड केली. म्हटलं बघूया ही पण भाजी त्याच्यात ॲड केली तर चांगली लागते का? तर छान लागली. तर या भाजीमध्ये मी कांदा, टोमॅटो, बटाटे, घरगुती तिखट आणि मीठ हे साहित्य टाकते. तर मी गेल्या वेळी ही भाजी दाखवली होती म्हणून आत्ता मी तुम्हाला रेसिपी नाही सांगितली, त्याचं एक गोष्ट सांगते फक्त. मी गेल्या वेळी जेव्हा ही भाजी दाखवली ना, म्हणजे बऱ्याच वेळा दाखवली, पण एकदा ना खूप बॅड कमेंट आल्या, की काय त्या भाजीची पूर्ण वाट लावली आहे. लसूण, मिरची टाकायची फक्त आणि मुगाची डाळ टाकायची. काल मला एका ताईला मी विचारलं, की "ताई ही भाजी तुम्ही कशी करता? म्हणजे त्या पद्धतीने मी करेल." लगेच माझी लेक पाठवून ओरडली, "आई, तू जसं बनवतेस ना तसंच बनव, ही अशी भाजी नको करूस." म्हणजे माझ्या घरामध्ये हीच भाजी अशाच पद्धतीने आवडते आणि पूर्वीपासून आम्ही अशीच करतो. तर मग बघा, म्हणजे कुणी असं नाही विचार करत, की मला काहीतरी नवीन बघायला मिळालं आहे. फक्त बॅड कमेंट करायचं. आणि तुम्हाला इथे दिसतंय, की माझी लेक रडती आहे, कारण की ती आज एक मॅच खेळून आली आणि ती जिंकली आहे आणि त्याच्यामध्ये तिचं खूप मोठं सिलेक्शन झालं आहे. याच्यासाठी तिने खूप मेहनत केली होती. खरं तर तिच्या फुटबॉल मॅचमधलं मला विशेष काही कळत नाही. फक्त इतकंच कळतं, की तिने आयुष्यात खूप पुढे जावं, तिला भरपूर यश मिळावं. आयुष्यात प्रत्येक मुलीने काही ना काहीतरी केलं पाहिजे. का माहिती आहे का? कारण मुलीच्या जातीला ना कळायला खूप वेळ लागतो, की आपल्या या जगात कुणीच नाही आहे. चला, जास्त काही बोलण्यात अर्थ नाही आहे. तर आपल्याकडे मिळतात हे डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, ड्रायफ्रूटचे आणि हिरव्या मुगाचे लाडू. ते मी शुद्ध देशी गाईच्या तुपातच करते. तुम्हाला जर हे लाडू मागवायचे असतील ना, तर वर स्क्रीनवर नंबर दिसत असेल, त्याच्यावर फक्त WhatsApp करा. चला तर मग बाय. परत भेटू.